हे समजून आपल्या जीवनात काय उपयोग झाला? मी माझ्या स्वरूपाने परिपूर्ण आहे, मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाही, हे सिद्ध झालं. मग आता आपल्याला 28 नंबरचा श्लोक पाहायचा आहे. दुःख संदोह भागी संयोगानि देहिनां त्यजामि मनुतः सर्वं मनोवाक्काय कर्मणि. इह देहिनां संयोगात, इह म्हणजे या लोकामध्ये किंवा या जगामध्ये जीवाला कर्माचा संयोग असताना, संयोगात म्हटले ना, मग कुठला संयोग असतो? कर्मजनितच हा सर्व नवकर्म संयोग आहे. मग अशा रीतीने आपल्याच विभाव परिणतीचं फळ आहे हे हा संयोग. मग ह्या संयोगाच्या वश असताना दुःख संदोह भागित्वम, दुःखाचा संदोह म्हणजे समूह, अनेक प्रकारच्या दुःखाच्या समूहाला तो काय करतो? पात्र होतो. भागित्व म्हणजे भोगण्यास पात्र होतं किंवा त्याला ते भोगावं लागतं. तर म्हणून मी मनोवाक्काय कर्मभिः, मन वचन कायेच्या द्वारे सर्वम एनम त्यजामि. एनम म्हणजे ह्या सर्वाला म्हणजे ह्या सर्व संयोगी भावांचा त्याग करतो. आता सर्वांना सामायिक पाठ असत. काय सांगितले त्यामध्ये? संयोग संबंध असे जीवाला समते करिता. शेवटचं काय सांगितलं? संयोग संबंध म्हणून आता सोडून देतो समते करिता. कशासाठी मी संयोग संबंध सोडतो? तर समतेसाठी. आपलं कशासाठी चाललंय? कशायासाठी? प्रमत्त योग. लक्षात घ्यायचं, आता झालं प्रमत्त योग. म्हणजे प्रमादासाठी आपण संयोगाला सोडत असतो, समतेसाठी सोडत नाही. म्हणजे कसं म्हणतो प्रमादासाठी? म्हणजे काय आहे? सासूबाई खूप काम लावतात आणि दिवसभर राबायला लावतात, त्याच्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं. संयोग सोडून दिला सासू सासऱ्यांचा, एकटे जाऊन राहिले आणि आता एकटे राहिल्यावर काय होतं माहिती ना पुढचं सगळं? रोज ती काय म्हणत असते? आपण स्वयंपाक करायचा नाही, हॉटेलमधून आणायचं. आणि पती काय म्हणत असतो? मला हॉटेलचं काय आवडत नाही, आपलं घरचंच बरं. आईचे संस्कार काय असतात? रोज शुद्ध करून द्यायचं, ताजं करून द्यायचं, बाहेरचं कधी खायचं नाही. आणि आता पत्नीने किती म्हटलं तरी तो काय म्हणतो? तुला जर हॉटेलमधलं आणायचं असेल तर आईजवळ राहायचं, आणि वेगळं राहायचं असेल तर घरचं करायचं. तरी पण अट घातली. विसंवाद कुठं? जिथं शरीर आहे तिथं विसंवाद सर्वत्र सुरू होतो. असं काही नाही की हा आपला आहे आणि हा प्रिय आहे आणि आता इथं विसंवाद होणार नाही, असं शक्यच नाही. सर्वत्र चालूच आहे. म्हणून म्हणतो समते करिता. कशासाठी सोडला? सोडावं लागत नाही. समता भाव आला की संयोग संबंध सुटलाच. कुठल्याही संयोगात तो राहतच नाही. दिसायला फक्त काय दिसतंय? दोरीचा पीळ दिसतोय, पण तो पीळ काय आहे? जळलेला. त्यामुळे उचलल्यावर हातात काय येतंय? राखच येते. तसं हा सम्य दृष्टीचा संयोग जळलेल्या दोरीप्रमाणे. त्यात रसच नाही, म्हणून ती रस्सीच नाही राहिली त्याची आता कर्माची. म्हणजे तो काय झाला आता? फक्त एक स्वतःच्या चैतन्य रसाला भोगणारा झाला. पण दुःख संदोह भागित्वम, दुःखाच्या समूहाचा मी भागी म्हणजे पात्र का होतो? दुःख समूहाला भोगायला पात्र का होतो? प्रत्येक समयात आपण आपलं परीक्षण करायचं. मीच असे भाव केले. काय काय सांगितलं आता ह्याच्यामध्ये त्यांनी प्रमत्त योगामध्ये? कुठल्या कारणाने होतो? जीवस्थान. आता अहिंसेचं चाललंय ना, मग जीवस्थान त्याला माहीत नाही. त्याच्या आश्रयाने कुठले जीव किती कसं राहतात माहीत, आणि त्यामुळे कशाने वश होऊन तो
वागत राहतो. पहा सगळं आपल्यावर घटवले ते कांदा बटाटा वगैरे सगळं खाण्यामध्ये रस का येतो? किती अनंत जीव आहे माहित नाही, त्यामध्ये जीव आहे माहीतच नाही. त्यामुळे कशाने उद्रेकित म्हणजे रसनेंद्रियाचा वश झालेला आहे तो आणि हिंसेमध्ये प्रवृत्त होत. मग अजून काय काय घेता येते आपल्याला? रात्री भोजन का करायचं नाही? सगळं अहिंसेमध्ये ह्या भावना ज्या घेतल्यात, मग त्यामध्ये कसं प्रमत्त योग होते हे लक्षात घ्यायचे. त्या भावना का भावत नाही? कोणत्या घेतल्या भावना? अहिंसेच्या 5 भावना: पद बंध नाही, हे अतिचार सांगितलं. आणि भावना सांगितल्या तर कोणत्या सांगितल्या? वाङ् मनो भुक्तिर्या दान निक्षेपण समित्या लोकित पान भोजनानी पंच. ह्या भावनेमध्ये प्रमाद करतो म्हणून काय झालं? प्रमत्त योग झाला आणि हिंसा विशेष झाली. म्हणजे ह्या भावनेत प्रमाद कसा झाला? आलोकित पान भोजन म्हणतो की आहेत की किती, एक नाही अजून 4 बल्ब लावतो. आलोकित प्रकाश केलाय की म्हणून 4 बल्ब लावून 2 ट्यूब लावून जेवतो. तो कुठं सुद्धा जीव, सगळे जीव दिसतील मला. तो उलट जितकं आणखीन प्रकाश केला ना तो त्याच्या आश्रयाने किती जीव येतात. म्हणून जीवाची योनीच समजली नाही. हा, म्हणजे आलोकित पान भोजन म्हणजे काय? सूर्यप्रकाशातच अन्न पाणी घेईल ही भावना करायची. म्हणजे फक्त विचारात नाही घ्यायचं तर प्रत्यक्षात तशी क्रिया. कारण क्रिया विशेषामध्ये कसं प्रमाद होतो हे सांगितले आता इथं. मग त्यावेळेस ह्या प्रकाशात आणि त्या प्रकाशात काय फरक आहे? विज्ञान समजून घ्यायचंय. सूर्यप्रकाशामध्ये जीवाची उत्पत्ती होत नाही. त्यात विशिष्ट किरण आहेत, इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट. मग त्या किरणांच्या अपेक्षेने जीव उत्पत्तीच जास्त नाही. आणि मग ते तर पाहता पण येते काही जरी थोडेफार जीव असतील तर. पण इथं तर जीव उत्पत्ती एवढी आहे सूर्यकिरण नाही म्हटल्यानंतर. रात्रीमध्ये सूर्य पाहायचे, रात्रीच नव्हे फक्त 48 मिनिट शिल्लक राहिलेले असताना सूर्यास्त व्हायला जीव वातावरणात पाहिजे कसे फिरतात. ते छोटे छोटे जीव इतके सूक्ष्म जीव फिरत असतात आणि तेच आपल्या अन्नामध्ये मिसळतात. म्हणून 48 मिनिट सुद्धा सोडून द्यायचंय. एवढं आपण निर्लोभता ठेवायची. नाहीतर म्हणणार अजून हातावरच्या रेषा दिसतात तोपर्यंत चालतंय. मग त्यावेळेस सूर्यास्त पण झालेला असतो आणि तो कसला प्रकाश असतो? संधी प्रकाश असतो. त्या संधी प्रकाशात तर कधीच भोजन करायचं नाही. काय सांगितलं? संधी काळात, कुठल्याही संधी काळात भोजन केलं तर रोग होतो. संधी काळ कशासाठी असतात? सामायिकासाठी असतात. पण आपण प्रत्येक संधी काळातच सामायिक सोडून दुसरं काहीतरी करत असतो. खात पीत असतो, झोपत पण असतो. संधी काळात झोपतो की नाही? सकाळी सूर्योदय होण्याच्या पूर्वी केव्हा उठलं पाहिजे? आता म्हणणार 48 मिनिट. 48 मिनिट नव्हे तर कमीत कमी 1 तास आधी उठलं पाहिजे. जास्तीत जास्त 2 तास आधी उठलं पाहिजे. हा नियम आहे तिथे. तर त्याचं आरोग्य चांगलं राहतंय. आणि त्याच्यापेक्षा उशिरा उठला तर आरोग्य बिघडते. मग संधी काळात तर झालंच. म्हणजे सूर्योदय होऊन 48 मिनिट पण झाले, सूर्योदयाच्या आधी पण 48 मिनिट झाले. हा 1.5 तासात झोप घेतली तर भयानक अभिषंद होतो. अभिषंद म्हणजे अनावश्यक स्त्राव शरीरामध्ये सुटतात. म्हणून ते झोपेचं सुख नसून, ती खरी विश्रांती नसून उलट ते आरोग्य बिघडवणार. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं? दुःखाचा समूह आपणच निर्माण करतो. शरीर आता सुस्त झाले आणि त्याला कुठे जातो? शरीराला हलकं करायला व्यायामशाळेत जातो आणि तिकडे जाऊन शिकतो. ही तर व्यायामशाळा, घर किती चांगली व्यायामशाळा आहे. पण तो काय आता सांगितलं ना, प्रमत्त योग सोडून जर त्याने कुठलंही काम, घरकाम केलं
तर कुठं सुद्धा त्याला शारीरिक बाधा येणार नाही, हिंसा होणार नाही आणि वेळ भरपूर राहील, त्याला ज्ञान ध्यान व्यवस्थित होईल. पण हे सगळं पाळलं. मग काय सांगितलं, फक्त म्हणतो संयोग सोडून देतो. आता उगाच ते आम्हाला काय करतात, किरकिर करतात. काय असतं, सासूबाई म्हणत असतात लवकर उठायचं असतं. सासूबाईची काय किरकिर असणार आहे दुसरी? सासूबाई जे अनुभवले ते सुनेला सांगणार की लवकर उठायचं असतं. आणि किती वाजता उठत असती? सूर्यवंशी असते ती. त्यामुळे सूर्योदय झाल्यानंतर उठलं तर सासूबाई बोलणार की नाही बोलणार? सहज आपणच परीक्षण करायचंय की आपल्याला हे शोभतं का सूर्योदय झाल्यानंतर उठलं तर. मग काय म्हणतो, लाजे काजे असतं, लवकर उठतो पण सारखं डोळ्यावर इतकी झोप असते, डोळे चोळत चोळत उठतो. तर कशासाठी सांगितलं? आता पूर्वीसारखं काही जमीन सारवायची नाही, भिंती लिंपायच्या नाही, सगळं सोपं आहे. पण अजून त्यात इतकं प्रमाद करतो तो की काही न करता सुद्धा फक्त आपली नित्यक्रिया आटपून मंदिरात जायला सुद्धा होत नाही. म्हणजे एवढा प्रमाद वाढलेला आहे. काही सुद्धा सासू अपेक्षा करत नाही, मंदिरात जा, प्रवचन ऐक, एवढंच म्हणत असते, काम कर म्हणतच नाही. आणि तरी सुद्धा काय आहे म्हणतो, वेगळंच राहतो. संयोग संबंध, आता आज चांगलं सांगितले, संयोग संबंध असे जीवाला म्हणून दुःखे असती तया. कुठल्या संयोगाने दुःख आहे? विचारातला संयोगी भाव पहिल्यांदा पाहायचा. काय संयोगी भाव केले होते? सांगितलं, मंगीची कथा सर्वांना माहितीये की सासूला आवडत नव्हतं पती त्या सुनेवर इतकं प्रेम करत, म्हणजे तिचा मुलगा. मग तिला सारखा इतका द्वेष व्हायचा. मग शेवटी तिने काय केलं, ठरवलं हिला आता मारून टाकायचं. मग मुलगा बाहेर गेला की तिने काय केलं, एक सर्प आणून ठेवला घागरीमध्ये आणि सांगितलं, बघ तुझ्यासाठी मी हार आणलाय. आणि तिने लगेच घेतलं काढून की दंश झाला सर्पाचा आणि ती बेशुद्ध झाली. आणि तिने एक ती संधी समजून त्या अवस्थेतच तिला स्मशानात सोडवलं. आणि तोपर्यंत पती येऊन पोहोचला आणि पहिल्यांदा विचारतो कुठे म्हणून. मग ती आपली रडण्याचं नाटक करत असते, किती चांगली होती पण तिला असं झालं तसं झालं, स्मशानात नेऊन टाकलं, ती मेली असं सांगितलं. पण तो पळत सुटलाय स्मशानात बघायला. मग बघून सुद्धा तो आता बेशुद्धच आहे, बघितलं तरी उचलतोय हातात घेऊन. तिथे एक मुनी आहेत, मुनींच्या समोर नेऊन टाकलंय. आणि एवढी भक्ती, आता भक्ती कशाने झाली माहितीये ना, आता इतकं त्याला अर्थ ध्यान झालेलं आहे की पत्नी आपली गेली तर कसं काय, म्हणून एवढं तो दुःखी आहे. संयोग संबंध असे जीवाला म्हणून दुःखे असती तयारम. तर दुःख संदोह भागित्व, ह्या संयोगाने तो दुःखास पात्र झालाय. पण त्याला अजून तेवढं भेद विज्ञानाचे डोळे उघडले नाही. काय म्हणतोय तो, मुनी तुमच्या तपश्चर्याने जर ही पत्नी माझी शुद्धीवर आली, म्हणजे चांगली झाली, तर मी तुम्हाला 1000 पाकळ्याचं कमळ जड. केवढी भक्ती म्हणते. पण खरं त्याने विषय प्रेमासाठी हे असं बंधन वाक्य असं बोललाय तो. पण खरी जर भक्ती केली तर त्या क्षणातच तो सुटला असता त्या सर्व दुःखापासून. म्हणजे खरी भक्ती म्हणजे भज सेवने, स्वतःला जाणलं आणि आता मला एक संधी आहे, ती तिचं कल्याण करेल, मी माझं कल्याण करतो, दोन्ही स्वतंत्र जीवन. कशाला पुन्हा संसार वाढवायचा, पण तेवढी दृष्टी नाही. आणि ते मुनी काही वृद्धिधारी असतील, केवळ त्यांच्या शरीरावरनं वारा पोहोचला आणि त्याच वाऱ्याच्या स्पर्शाने शुद्धीवर आले. निमित्त नैमित्तिक संबंध, परंतु तिचं अजून आईकर्म होतं आणि पुढे त्यांना अजून हे दुःख भोगायचं होतं संयोगातलं. पतीच्या संयोगात राहून
पुन्हा प्रेम करायचं, पुन्हा सासूने द्वेष करायचा. केव्हा होतो विसंवाद, केव्हा होतो द्वेष. एक जीव दुसऱ्या जीवावर जेव्हा प्रेम करतो त्यावेळेस तिसऱ्याला द्वेष होतो. असल्या प्रेमाची कशाला अपेक्षा? त्यापेक्षा आपण आपल्यामध्ये राहिलं किती मोठा आपल्याला आनंद आहे. त्या तुटपुंजा प्रेमाचं, आणि ते पण कसलं कर्मजनित. कालच पाहिलं ना, बाह्य संयोगजा भावा. ते सर्व बाह्य संयोगज भाव माझ्यापासून भिन्न नाही सर्वथा. मग त्याची तू अपेक्षा का कर? तुझा अतींद्रिय आनंद बघण्यास तू समर्थ आहे. मग त्यापेक्षा स्वाधीनतेने अतींद्रिय आनंद भोग. एवढेच फक्त आपल्याला वेद विज्ञानाचे तंत्र पाळायचे. मग त्यावेळेस तो गेला आता कमळ आणायला. तोपर्यंत इकडे एक घटना दुसरीच घडली. सगळे संयोगच. काय घडलं? तिथे एक चोर होता आणि त्या चोराने विचार केला, हिचा पती किती पराक्रमी आहे, किती प्रेम आहे हिच्यावर. आता हिचं खरं प्रेम आहे का पाहावं म्हणून त्याला परीक्षा घेण्याची उत्सुकता झाली. कोणाला काय विचार येईल समजणार नाही. मग तो हळूहळू आपलं रूप दाखवू लागला आणि तिचं लक्ष गेल्यावर ती इतकी मोहित झाली त्याच्यावर, मोह कोणाचाही विचार करत नाही. विवेकच नाही त्याला. त्यामुळे हा चोर आहे की राजकुमार आहे की सुंदर आहे की कुरूप आहे किंवा आपल्या पतीहून भिन्न असलेला हा कोण आहे, सर्व आपल्याला हे परकीय पुरुष आहेत, हा काही मोह विचार करत नाही. त्यावेळेस झालं ते कार्य मोहाने इतकं जबरदस्त केलं की बोलून पण टाकलं तिने, आता मी तुमच्यावरच फक्त प्रेम कर. आणि मग तो म्हणतो, तुझा पती एवढा पराक्रमी, तसं कसं शक्य आहे? काय तुम्ही त्याची चिंता करू नका. केवढं केलेलं प्रेम, म्हणजे सासूला बघवलं नाही तरी सुद्धा त्याच्यातनं उडी मारून तो करतो एवढं सगळं. आणि त्यालाही परत मारणारी कोण? पत्नी म्हणायचं काय म्हणायचं? मारेकरी कोण? प्रेमिका कोणच नाही. म्हणजे सरळ सरळ आपला घात ह्या संयोगाने, म्हणजे संयोगी भावाने होतात. आणि झालं, घटना काय घडली, तो कमळ घेऊन येतोय आणि अगदी खाली मान घालून भक्तीने चढवतोय. आणि त्याच वेळेस त्या चोराच्या हातातली तलवार हिसकावून काय करते, ती मंगी पतीच्या मानेवर चालवते. तेवढ्यात तो चोर तिच्या हातातनं हिसकावून गेला. चोराला काही तिच्याशी विवाह करायचा नाही, परीक्षा फक्त करायची. आणि ह्या घटना तो एका डोळ्याने पाहतोय खालच्या नजरेने. आणि त्याच वेळेस ती बेशुद्ध पडते परत हाय म्हणून. आता हे पती पण गेला आणि चोर पण गेला. पण तो पती इतका प्रेम करते, संयोगी भाव अजून संपले नाहीत ना. त्याला ह्या सगळ्या घटना जाणून सुद्धा तो म्हणते, तुला इथं दुःख द्यायला कोण कारण आहे? इथं तर फक्त मुनीच आहे आणि तुला दुःखाचं काहीच कारण नाही. असं लगेच तिच्या अंगावर पाणी शिंपडतोय. आणि मग तिला वाटतं अजून पतीचं प्रेम आपल्यावर आहे भरपूर. लगेच ती जागी होऊन बसते आणि दोघी आपल्या घरी जातात निघून. पण इकडं चोराच्या मनात काय घर केलं, ती घटना पाहून वैराग्य झालं. आणि ते एकटा नाही, तो त्याचे 4 भाऊ आहेत चोर. मग ते चौघे चोरी करायला गेलेले असतात आणि ह्या 5व्या धाकट्या भावाला सांगितलेलं असतं की तुला अजून एवढं काही चोरी करायचं ज्ञान नाही, तू इथंच थांब, आम्ही चौघे जे काही चोरी करून आणतो त्याच्यातलं 5 वाटे करू. मग ते आता चोरी करून आणलेलं धन तिथं पसरतात आणि म्हणतात 5 वाटे करायला लागतात. आणि त्यावेळेस तो म्हणतो की कुणाचा वाटा आहे हा, मला नको म्हणतो. असं काय झालं एवढं तुला, मी तुला इथं देते आणि तरी तू नको म्हणतोय. कोणासाठी काय करायचं हे घेऊन? हे परकीय धन आणि हे सगळं संयोग मी त्याच्यापासून वेगळा. कुठलं एवढं त्याला, त्या चोराला एवढं कुठनं कला आली? ज्ञानातून येत. वैराग्य हे आतून येतं.
जसं संयोगी भाव हे झालेत अवदैक जनित भाव झालेले, त्याच्यामध्ये तो संयोगात आल्यावर हैराण होतो, पण त्याच्या आधी संयोगी भाव करताना त्याला हे कळत नाही. मनुष्याबरोबर मनुष्य प्रेम करतो हे काही आश्चर्य नाही, पण तिऱ्यांच्या बरोबर मनुष्य प्रेम करतो. पाहतो ना आपण की कुत्र कुत्री वगैरे सांभाळतात लोक, इतकं प्रेमाने सांभाळतात, आपला मुलगा असल्यासारखं, आपला पती असल्यासारखं. आणि मग एवढं कुठनं आलं त्याच्यावर प्रेम? तर पूर्वीच्या उदयिक भाव, संयोगी भाव. मग ते नोकर माता दिसते, ते तिरींच गतीतलं नीच गोत्रातलं, हा उच्च गोत्रातलं. आपण साधं आपल्या घरातली मुलगी पळून गेल्यानंतर लगेच म्हणतो काय जैन धर्म सोडायला ह्यांना काही वाटत नाही, असं कसं काय केलं. आणि हे तर काय झालं, तिरींच्यावर प्रेम कर, मग ते आपल्याला काही वावगं वाटत. पण हे त्याने पूर्वी जेव्हा संयोगी भाव केलेले असतात त्यावेळेस ते दोघे कसे असतात, कुठला तरी एक गुण चांगला वाटला त्याला मोहित झालेला, आणि बाकी सगळे त्याचे दोष, त्या दोषाने तो आता तिर्यंच झाला, कुत्रा झाला. आणि त्याच्या सानिध्यात आला. ही घोड्याची गोष्ट, उंटाची गोष्ट सर्वांना माहिती आहे. शेठजीचा जीव उंट झाला, आणि आता उंट त्या सेठानी म्हणजे राजकुमारीवर प्रेम करतोय. सेठानीचा जीव राजकुमारी. मग त्याला एक पाऊल सुद्धा चालवाना पुढं, इतकं दुःख झालंय. आत कुठनं दुःख येतंय, माझी पत्नी आता दुसऱ्याची झाली. कुठली पत्नी राहिली, कुठली आहे का आताच ह्या संयोगात नाही वर्तमानात, तो भूतकाळाचा विचार करून का दुःखी झालायस? भूतकाळातही माझं कोणी नव्हतं, आताही माझं कोणी नाही, भविष्य काळातही माझं कोणी नसणार. मग काय झालं ते पुढं, त्या दोघांची कहाणी त्या चौघांना सांगितली ह्या चोराने. तर त्या पाचही जणांना वैराग्य झाले ते ऐकून, आणि पाचही जण दीक्षा घेऊन गेले. त्या मुनींच्याकडे त्यांनी दीक्षा घेतली. विहार करत कित्येक वर्षानंतर पुन्हा ह्याच नगरीत आलेत, आणि त्यांच्या घरासमोरून जाताना पाहिल्यावर ह्या दोघांना वाटतंय की आपल्या निमित्तात ह्यांना वैराग्य झालंय आणि दीक्षा घेतली ना आपण मात्र भोगात रमलो. हे बघून मग त्यावेळेस त्यांनाही वैराग्य झालं, आणि मग त्या दोघांनी दीक्षा घेतली. कसं आहे, कशासाठी संयोग सोडला, समते करीत. अजून समता आलीच नव्हती त्या दोघांच्या मध्ये, आणि सासूने किती सांगितलं तर सुटणार होतं का ते प्रेम? एवढ्याने सुटलं नाही, सासूने मारलं तरी सुटलं नाही, आणि चोरा पतीला मारायला निघाली तरी सुटलं नाही. म्हणजे किती चिवट बनवलेला हा संयोगी भाव. त्याच्यापेक्षा जर आम्ही आत्मरामाचं चिंतन केलं, अनुभव केला, तर किती महान फायदा होईल. पण तो आमच्या दृष्टीटप्प्यात येईल, संसारच राहणार नाही. म्हणून प्रत्येक समय आम्ही कोणता विचार करायचा आहे, काय केल्यानंतर काय होतं हे समजून घेण्यासारखं आहे. संयोगात आपल्याला चांगलं वाटतं, म्हणतो बरं झालं सगळे एकत्र आले. पण सगळे एकत्र आल्यावर पुढं काय होतं, एकमेकांचं तोंड सुद्धा बघायला नको वाटतं, इतकं द्वेष होऊन जातो. आणि म्हणतो दुःखदायक आहे आमच्या घरातला संयोग. कुठलाही संयोग दुःखदायक नाही. त्याच्यावर आरोप केला, दुःख संदोह भागित्व. संयोगावर आरोप आला, पण कोण दुःखदायक आहे? संयोगी भाव. शुभ अशुभ भाव दुःखदायक आहेत, शुद्ध भाव केव्हाही आनंदाला कारण. तीर्थंकर प्रकृतीचा बंद होण्याच्या योग्य जरी संयोगी भाव झाला तरी तोही दुःखाला कारण आहे. आदिनाथांच्या आधी सुटले अनंतवीर्य, मग हे तीर्थंकर अजून होणार आहेत म्हणजे तीर्थंकर प्रकृतीचा उदय येणार आहे. आणि नंतर ते मग कमीत कमी किती 1 वर्ष पृथक तरी तीर्थंकर प्रकृतीचा भोग म्हणजे उदय असणार, आणि मग सुटणार. जास्तीत जास्त तर किती पूर्वकोटी, काही वर्ष कमी, एवढं पण असू शकतं. म्हणजे कुठलाही संयोगी भाव हा दुःखालाच कारण आहे.
म्हणजे आपलं निवांत बसलो सिद्धशिलेवर जाऊन कसली भानगड नाही काही नाही, पण कुठं आता सुटता येतंय. पूर्वकोटीपर्यंत 8 वर्ष कमी, काही अंतर्मुहूर्त सोडले तर केवळ ज्ञान झालं तर पूर्वकोटीपर्यंत राहावं लागतं ह्या अवस्थेत. म्हणजे सगळं काय आता जीवनमुक्त असं सुद्धा एक आयुकर्म असं आहे. तीर्थंकर प्रकृतीचे तेवढे निश्चित आहेत तिथपर्यंत. आणि जसे संयोगी भाव केलेत, ह्या जीवांचं कल्याण हो, ह्या जीवाचं कल्याण हो, तू आपल्याकडे पहा. आपल्याकडे पाहिलं तर सर्व काही साध्य झालं. सुकौशल मुनींनी फक्त स्वतःकडे पाहिलं तर त्यात ती वाघीण काय झाली. वाघीण म्हणजे आईचा जीव सहजच परिवर्तित झालेला आहे. त्याला काही तीर्थंकर प्रकृती बांधावी लागली नाही. फक्त तू तुझ्या हिताच्या दृष्टीने प्रत्येक समयात विचार कर. एवढं जर मी दुसऱ्याच्या साठी झटलो तर तेवढा माझा क्षण वाया चाललाय, शुद्ध उपयोगात मी राहिला पाहिजे. मैना सुंदरीचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. मैना सुंदरीच्या पूर्वभावात पण ती अडकली, ह्या भावात पण अडकली. आणि शेवटी श्रीपाल तर गेले मोक्षाला आणि राहिली मैना सुंदरी. ती तर स्त्री पर्याय. आता नंतर ती स्वर्गात देव होणार, तिथून येऊन मनुष्य होणार आणि नंतर सुटणार. आणि तेवढे भाव अडकली ना फक्त एक अनुरागाने. पूर्वभावात काय अनुराग केला की पती आता सुधारतोय आणि व्रत परत घेतोय आणि प्रायश्चित्त घेतोय, एवढ्याच विचाराने मग त्याच्या कल्याणाच्या भावनेने स्वतःची दीक्षा रद्द केली. पूर्वभावात पण दीक्षा रद्द केली आणि ह्या भावात पण दीक्षा रद्द केली. जसे भाव केले तसंच उद्याला येत. 12 वर्ष जर तुम्ही आला, 12 वर्षाची शेवटच्या रात्रीत वाट पाहणार, नाही आलं तर सकाळी दीक्षा घेऊन जा. मैना सुंदरीने पण तसं केले आणि पूर्वभावात पण तसंच केलं. अटीतटीवर दीक्षा घेण्याचा विचार केला तर कल्याण दूर होते. म्हणून संयोगी भावानेच हा अडकलेला आहे. परत तिला कुष्ठरोगी भेटलाच नसताना ती स्त्री झालीच नसती. पूर्वभावात जर ती स्वतःमध्ये राहिली असती तर स्त्री झाली नसती, कुष्ठरोगी भेटला नसता, पुन्हा त्याची डागडुजी करायला राहिली नसती, गेली असती मोक्ष. ते सगळं आम्ही काय करतोय म्हणतो, एवढं आपलं औदिक भावाचं राहिलेलं फळ भोगतोय ना. आता म्हणतो काय करायचं, एवढं लहान मुलाला सोडून कसं काय दीक्षा घ्यायची. गर्भात तिलक लावून निघून जातो. वैराग्य थांबत नाही, कोणासाठीच थांबत. मग ज्याला गर्भात सुद्धा असताना, बालक गर्भात असताना सुद्धा एवढी सुद्धा चैन नाही की आता तो जन्माला आल्यावर त्याला राज्याभिषेक करा. 18 वर्ष करून तरी काय उपयोग. 18 वर्ष कुठे त्याला राज्य भोगताय. जन्मलेल्या बालकाला जरी तिलक केला तरी सुद्धा नाम मात्र झाला तो राजा, पण राजा व्हायला 18 वर्ष जावे लागतील. पण तेवढं कुठं आता वाट पाहतोय. संपले त्याचे औदैक भाव तिथंच. लोक म्हणतील हाय, पण ह्याचं काय थांबणार सुद्धा नाही तेवढ्यासाठी. एका ठिकाणी तर काय झालंय की एवढं वैराग्य झालेले ते शेठजी आहे काय तरी, आता त्यांचं नाव आठवत नाही, त्यांनी दीक्षा घेतली आणि पत्नी रडत बसली आहे. आणि पत्नीने माहेरी जाऊन भावाला सांगितलं आणि भावाने येऊन काय केलं, ती एवढी शोकाकुल आहे, त्यांना पकडून घरात आणलं, कपडे घातले. पण ते राहतात कुठं, शक्यच नाही त्यांचं राहणं. परत ते गेलेच, दीक्षा घेतली, परत त्यांना पकडून आणलं, परत कपडे घातले. असं 2-3 वेळा झालं आणि तेवढ्यातनं सुद्धा ते सुटले. शेवटी परत त्यांच्यात आवडी सापडणार नाही ह्या पद्धतीने अशी साधना केली. पण एवढं तरी का झालं, 3 वेळा का कपडे घालावे लागले त्यांना. त्यांनी घातलं, ह्यांनी कुठे घातलं. काय म्हणतो, संयोगाकडे पाहिलं ना, त्यांनी घातलं. त्यांचा मोह, माझा कुठं मोह होता. मला कुठं पत्नीला भेटायचं होतं परत. मला काही तिच्याशी सैरसतक नव्हतं. तिच्या भावाने आणलं म्हणणार. निमित्ताकडे पाहू नकोस.
तूच केलेली चूक तूच भोगतेस. पूर्वभवात असंच काय केले, अस्थिरता केली, साधना करायला गेला, परत वळला, परत मोहाने कुठंतरी विचार केला, पुन्हा साधनेत आला, पुन्हा विचार केला. असं तुझंच काय झालेलं आहे, ही चंचलता, त्याचं प्रदर्शन या ठिकाणी ह्या रूपाने झालं. हे सगळे निमित्त मात्र आहे. मग ती राजूल थांबू शकली का? नेमिनाथांना थांबू शकली का? किती जरी तिने आपलं काय दाखवलं, कमजोरी दाखवली, किती तिने करुणा येईल असं रुदन केलं, तरी काय नेमिनाथ वळून बघणार होते का तिकडं? मग तसंच आमच्यामध्ये सुद्धा अनंत शक्ती आहे. तू संयोगी भावाकडे पाहू नको, संयोगाकडे पाहू नको, फक्त एक ज्ञाता दृष्टा राहा. ही सहज शक्ती तुझ्यामध्ये सुद्धा प्रगट होते. एकाएकी नाही झालेलं, हे नेमिनाथांचे 9 भाव सांगितले. मग त्यावेळेस प्रत्येक भावात अशीच काहीतरी घटना घडली. याच्या पूर्वभावात काय सांगितलं, ती मणिमाला नाव होतं तिचं, आणि तिला काही विवाह करण्याची इच्छा नव्हती. पण आता वडील ऐकत नाही म्हटल्यावर तिने काय सांगितलं, मेरू पर्वताला प्रदक्षिणा घालताना ही माळ जो कोणी झेलेल विद्येच्या साह्याने, तर त्याच्याशी मी विवाह कर. आणि त्यात कोणी तिला जिंकू शकलं नाही. मग शेवटी कोण आलं? नेमिनाथांचे 2 भाऊ, असे 3 जण. पण नेमिनाथ शेवटी आले, आणि त्याच्या आधी त्यांचे 2 भाऊ आले. त्या 2 भावांना काही ती म्हणजे ते 2 भाऊ जिंकू शकले नाहीत, आणि शेवटी नेमिनाथाने जिंकलं. जिंकल्यानंतर ती तयार झाली नेमिनाथांशी विवाह करायला. पण नेमिनाथ काय म्हणतात, तू माझी भावजय आहेस, पत्नी नाही. बघा किती सत्शीलता. कशी काय भावजय? मी मनाने कोणाला स्वीकारलंच नाही तर भावजय कशी होती? माझ्या भावाने तुला वरण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, ह्यात स्पर्धेत भाग घेतलाय, म्हणजे तू माझी भावजय होतीस, पत्नी होऊ शकत. मग ती काय म्हणते, त्याने तर मला जिंकलेलं नाही, त्यावेळी मी तर त्याच्याशी विवाह करू शकत नाही, आणि तुम्ही तयार नाही तर तुम्ही ब्रह्मचारी, मी पण ब्रह्मचारी. झालं. त्या ठिकाणी दोघे पण काय झाले, ब्रह्मचारी. म्हणजे असं एक भाऊ आपल्याला माहिती, पण अशा रीतीने असंच काहीतरी घटना घडत गेली. म्हणून संसारामध्ये एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला काहीच करू शकत नाही. बाधा देणारं दुसरं तिसरं कोणी नाही. आपण लगेच काय म्हणणार, त्या भावाने उगाच धडपड केली, काय पात्रता नसताना असं केलं नसतं तर मला ती मिळाली असती. भोगाचे भाव असतील तर निमित्ताला दोष देतो, पण भोगाचेच भाव नाहीत ना. उलट सुटायला हा मार्ग सोपा झाला. तू माझी भावच आहे, सुटला. जसं सुदर्शन सुटले ना, मी नपुसक आहे म्हणून सुटला. म्हणजे काय आहे की जर आपली खरी रुची स्वभावाची असेल तर आपोआप त्याच्यातनं मार्ग सुचतोय की विभावातनं कसं सुटायचं. पण विभावात कसं अडकायचं हा संयोगी भाव सांग, आणि विभावातनं कसं सुटायचं हा शुद्धोपयोग सांग. दोन्हीपैकी काय स्वीकारायचे बघा. म्हणजे आम्हाला विभावात जास्त अडकायचं. टीव्हीचा नियम घेतलाय आणि सांगितलं टीव्ही समोर बसू नका, म्हणजे टीव्हीच्या रूम मध्ये बसू नका. मग काय म्हणतो, काय नाही मी पाठ करून बसतो, आम्हाला बसायला दुसरी जागा नसते. हे तसं नसतं. सांगितलं काय, कुणीच बघायचं नाही, ते ऐकत नाही, आम्ही काय करायचं. म्हणजे काय म्हणतो, त्यांना बघायचं असतं, मग आम्ही कसं काय त्यांना काय म्हणणार, त्यापेक्षा आपण पाठ करून बसायचं, पण तिथंच बसायचं. म्हणजे कानावर सगळं पडतंच. डोळ्याने बघितलं नाही, डोळ्याने प्रत्यक्ष केव्हा होतंय, कानाने प्रत्यक्ष झालं की डोळ्याने प्रत्यक्ष झाल्यासारखं होतंय. म्हणजे हा पलायनवाद. म्हणजे रुची आतली, बाहेरचे निमित्त मात्र आहे. त्यामुळं त्यांनी केलं म्हणून तसं. पण कसे आहेत निमित्त सुद्धा कसं भेटतं, अंतरंगात आपलं उपादान जसं तयार असेल तसं निमित्त भेटतंच. कसे असायचे पूर्वीचे लोक,
ह्यांना नियम आहे बरं का, बिलकुल असं करायचं नाही, आणि असं केलं तर त्यांच्या नियमात दोष लागेल, असे बाहेरचे लोक काळजी घेणार आहे का, तर उपादान पक्क होत. आता ह्यांच्या सुद्धा आता परवा काय झालं, प्रफुल्लताची वर्षा काय केलं, तिने पोहे करायला घेतलेले होते, स्वतःची पोहे करायला. त्याच्या आधी त्यांच्या घरात केले असते, मग तिने करायला घेतल्यानंतर सगळं धुवून वगैरे घेतलेलं होतं. त्यांच्या म्हणजे काय कोथिंबीर वगैरे टाकतात ते तिला घ्यायचं नाही. मग काय केलं, तिला फक्त एकच उलताण्याला सुईच्या टोका एवढा कण दिसला कोथिंबीरचा, आणि तिच्या आईला दाखवायला ती गेली, बघ आहे ना कोथिंबीर तुझ्या डोळ्यात. तिला कसं काय दिसलं, एवढासा सुईच्या टोका एवढा कण दिसला. मग काय म्हणतात घरातले, धुवून खा. पण ती काय केली, धुवून सुद्धा खाल्ली नाही, आणि दुसरं पण काय आहे तशीच बसली. म्हणजे किती दृढ. आपल्याला वाटतं ना की काय एवढ्याने काय होतंय, एकच कण आहे, धुवून खाल्ल्यावर चालते की. पण निमित्त भेटलं तसं, पण संयोगी भाव काय केले, दृढ पाळायचं. त्यामुळं कोणालाही तिथं घाबरले नाही. कोण जबरदस्ती करायला गेले तर रडेल, पण मोडणार. म्हणजे काय आहे की अशी दृढता जर अंतरंगातून केली तर काय होतंय, आपोआपच त्या ठिकाणी येते. हे उपादान पक्क करायचं, नाहीतर काय करू आता, मग त्यांनी असं म्हटलं म्हणून केलं, तसं म्हटलं म्हणून केलं, असं आपण काय करतो, त्याच्यामध्ये पण अर्धकच्च पाळत राहतो. म्हणून इतकं दृढतेने कोल्ह्यासारखं, कोल्हा सुद्धा तसंच वर्षाच्या गटातला, तो सुद्धा पशु होता, तरी सुद्धा काही खाली गेलं की अंधार दिसते विहिरीत, आणि तहान तरी एवढी लागली, अंधार दिसते म्हटलं की पाणीच पिलं. ऐक आपली एवढी दृढता. परत वर येऊन बघतो, अरे सूर्य आहे की, पण खाली गेलं की अंधार. आपल्यासारखा क्षयक्षम नाही ना त्याचा, पण त्यांनी कार्य किती व्यवस्थित केलं. क्षयक्षमच त्याला लागतो असं नाही, उलट भद्र परिणामाने तो तरतय, आणि व्रताच्या दृढतेने तरतय. श्रद्धा ही अंतरंगा स्वभावाकडे जोडली तर कोणाची शक्ती तिथं चालत नाही, आपली स्वतःची शक्ती सहज तिथं प्रगट होते. किती वेळा त्याने हेलपाटे गेले, आपण एकदा हेलपाटा करून काय म्हटलं असतं, खाली गेल्यावर तसं दिसतं, पण वर आल्यावर प्रकाशच असतो. एकदा पाणी पिऊन घ्या आणि परत वर जाऊन बघा, मग सूर्य दिसला तर समजायचं आपलं व्रत मोडलं नाही, आणि सूर्य नाही दिसला तर मोडलं समजायचं, आणि प्रायश्चित्त घ्यायचं. आपल्याला तेवढंच माहिती, प्रायश्चित्त घ्यायचं पण मोडायचं. पण त्याचं तसं नाही, म्हणून तो प्रीतिंकर झाला, मोक्षगामी. म्हणजे तसं आपल्याला एवढी दृढता पाहिजे की किंचित मात्रही कुठेही संयोगी भाव असे होणार नाहीत, आणि कुठूनही पलायन होणार नाही. इतकी उपादानाची दृढता वाढली तर सहज तर